तर आहे ना, काय काय कस्टमर खरंच खूप चांगले असतात. तर आता ह्याच कस्टमरची तुम्हाला गंमत सांगते. त्यांचे एवढे सगळे ब्लाऊज होते. एक 15 दिवस झालं माझ्याकडे दिलेले आणि सांगितलेलं की यात्रेला पाहिजे म्हणून. आता आमच्या गावची यात्रा चालू झाली, म्हणजे उद्यापासून आहेच. तर काही शिवून झालं नाही, तर बोलल्या नाही का मी माझ्याकडे आहे त्याने ॲडजस्ट करते, पण यात्रा झाल्यानंतर नक्की दे म्हणून. ते झाल्यानंतर बघा मी 2 ब्लाऊज अस्तरचे कट करून ठेवलेले आणि दुपारनंतर हा जो कांदा गोठ्यात ठेवलेला ना, तो आहे ना पेंड्या वगैरे नानांनी बांधून ठेवलेल्या. त्यानंतर गोठ्यामध्ये व्यवस्थित अशा त्या पेंड्या लावून घेतल्या आणि तो आहे ना वर्षभर चांगला राहतो, त्यामुळे अशा पेंड्या बांधून ठेवायच्या. आणि जर कट वगैरे केली पात तर नंतर कोंब येतो, त्यामुळं. तर अशा प्रकारे बघा सगळं लावून झालं ना काही काम दिवसभर चालूच असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाही का क्लिनिंग करायला घेतलेलं, सगळं पूर्ण भांडी वगैरे सगळं काही काढून घेतलं आणि काय काय राहिलं होतं. तर सुरुवातीला देवपूजा करायची होती, त्याच्यामुळे ना म्हटलं देवघर पहिलं स्वच्छ करून घ्यायचं. तर संगमरवरी देवघर कसं स्वच्छ करायचं ते मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच सांगेन. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.